नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजकाल आपली बदललेली धावपळीच्या लाईफस्टाईलमुळे आजारांचं प्रमाण सुद्धा खूप वाढतंय आणि कुठलाही मोठा आजार हा आपल्याला अचानक एक दिवस होत नसतो. बराच काळ आधीपासून शरीरामध्ये अनेक त्यासाठी बदल घडत गेलेले असतात. वेळोवेळी शरीर आपल्याला त्याचे संकेत सुद्धा देत असतं, परंतु आपल्याला त्याबद्दल माहिती नसते, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होतं. परिणामतः अचानक एक दिवस काहीतरी मोठा गंभीर आजार आपल्या समोर येतो. अचानक ICU मध्ये ऍडमिट करण्याची सुद्धा वेळ येते. तर अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून वेळच्या वेळेला योग्य हेल्थ टेस्ट करणं, चेकअप करणं, आपला जो हेल्थ स्कोअर आहे तो जाणून घेणं हे अत्यावश्यक आहे. आणि यासाठी मॉडर्न सायन्समध्ये अनेक अशा महागड्या टेस्ट उपलब्ध आहेत. अगदी न संपणारी अशी त्याची यादी आहे. परंतु यातली कुठलीही टेस्ट आपल्या पूर्ण शरीराचा हेल्थ स्कोअर सांगू शकत नाही. पण हजारो वर्षांपूर्वी आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये एक सूत्र लिहून ठेवलेलं आहे की जे आपण समजून घेतलं तर अगदी घर बसल्या एक रुपयाही खर्च न करता सहजतेने आपला जो हेल्थ स्कोअर आहे तो जाणून घेऊ शकतो आणि पुढे येणाऱ्या गंभीर मोठ्या आजारांपासून कायम लांब राहू शकतो. करायचं काय आहे तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. कुठेही स्किप करू नका. आणि हो, अर्थातच व्हिडिओच्या शेवटी आपल्याला कायम निरोगी राहण्यासाठीचे 3 घरगुती उपाय सुद्धा पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर सगळ्यात आधी आपण सूत्र काय आहे ते पाहूयात. सूत्र आहे समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न मन आत्मा इंद्रिय स्वस्थ इत्यभिधीयते. निरोगी स्वस्थ मनुष्याचे 5 क्रायटेरिया सांगितलेले आहेत. त्यातील सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे समदोषः. आपल्या शरीरामध्ये त्रिदोष 3 दोष वात, पित्त आणि कफ हे सांगितलेले आहेत. कायम निरोगी आपल्याला राहायचं असेल तर हे 3ही दोष सम अवस्थेमध्ये बॅलन्स अवस्थेमध्ये असणं खूप गरजेचं आहे. सारखंच तुम्हाला काहीतरी पित्त वाढतंय, पित्ताचा त्रास होतोय किंवा कफ होतोय किंवा वाताचा काहीतरी त्रास होत असेल तर वेळीच त्याकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे सम अग्नी. आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये जठरामध्ये खाल्लेल्या अन्नाचं पचन करण्यासाठी एक प्रकारचा अग्नी असतो, तो म्हणजेच जाठराग्नी. तर हा अग्नी जर का सम असेल, प्राकृत असेल, म्हणजेच आपल्याला दिवसामधून 1 ते 2 वेळेला चांगली कडकडून भूक लागतेय आणि भूक लागल्यानंतर खाल्लेलं अन्न सुद्धा व्यवस्थितपणे पचतंय, कुठलीही पोट फुगणं किंवा पोट जड होणं, गॅसेस, मळमळ, ढेकरा असा कुठलाही त्रास होत नाहीये, खाल्लेलं व्यवस्थितपणे अंगी लागतंय, तर हा अग्नी आपला सम आहे असं समजून घ्या. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सम धातू. आपल्या शरीरामध्ये 7 धातू सांगितलेले आहेत जे की आपल्या शरीराचं धारण करतात. देह धारणात धातवाहा असं म्हटलेलं आहे. तर ते रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे आहेत. तर यामध्ये सुद्धा हे जर का आपल्याला सम अवस्थेमध्ये असतील, कुठलाही कमी नाही किंवा जास्त नाही, त्याच्या संबंधित कुठलीही तक्रार नसेल, मग यामध्ये रक्त व्यवस्थित असणं, HB आपला चांगला असणं, तसंच मांस म्हणजेच मसल व्यवस्थित असणं, मेद म्हणजेच चरबी फॅट ही सुद्धा ना कमी ना जास्त, आपलं वजन सुद्धा बॅलन्स अवस्थेमध्ये असणं, अस्थि म्हणजेच आपले हाडं, सांधे, दात हे सुद्धा मजबूत असले पाहिजेत, मज्जा म्हणजेच मज्जावह संस्था म्हणजेच मेंदू, त्यापासून निघणाऱ्या नर्व्स या सुद्धा व्यवस्थितपणे कार्यरत असतील. शेवटचा धातू शुक्र म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही प्रजनन संस्था ही व्यवस्थितपणे काम करत असेल, स्त्रियांमध्ये मासिक पाळी वगैरे जी आहे ती नियमितपणे येते, कुठलाही त्रास त्यावेळेला फारसा होत नाहीये. तसंच उपधातू यांचे सांगितलेले आहेत त्वचा, केस आणि नख. तर हे सुद्धा प्राकृत असतील, व्यवस्थितपणे त्यांची वाढ होत असेल तर आपले धातू जे आहेत ते बॅलन्स सम अवस्थेमध्ये आहेत असं समजून घ्या.
चौथा मुद्दा आहे तो म्हणजेच मलक्रिया. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जे काही तयार झालेले टॉक्झिन्स, विषारी घटक, शरीराला नको असलेले टाकाऊ असे जे पदार्थ आहेत त्यालाच मल असं म्हटलेलं आहे. ते 3 प्रकारचे, एक म्हणजे मूत्र म्हणजेच लघवी, दुसरं म्हणजे पुरीश म्हणजे शौचमल आणि तिसरं म्हणजे स्वेद म्हणजेच घाम. तर हे 3ही मल जे आहेत ते रोजच्या रोज कुठल्याही त्रासाशिवाय, कुठलंही चूर्ण, औषध न घेता अगदी व्यवस्थितपणे शरीराबाहेर पडतायत. त्याला फारसा दुर्गंध देखील येत नाही. म्हणजेच रोजच्या रोज व्यवस्थितपणे तुमचं पोट साफ होतंय, लघवी सुद्धा साफ होतीये, तर तुमचा जो हेल्थ स्कोर आहे तो चांगला आहे असं समजून घ्या. पण अतिशय महत्वाचं ते म्हणजेच प्रसन्न मन, आत्मा, इंद्रिय. म्हणजे तुमचं मन सुद्धा प्रसन्न आहे, तुम्हाला उत्साही वाटतंय, फ्रेश वाटतंय. अगदी रात्रीची 7 ते 8 तासांची शांत गाढ झोप सुद्धा तुम्हाला कुठल्याही औषधाशिवाय लागते. म्हणजे इथे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याला सुद्धा तितकंच महत्व दिलेलं आहे. तर हे 5 पॉइंट तुम्हाला समजले. एका कागदावर तुम्ही अगदी लिहूनच काढा आणि जे जे तुमचं व्यवस्थित आहे त्याला टिक करा, जे व्यवस्थित नाही त्याला फुली मारा. अगदी कुठलाही पॉइंट जो आहे तो यातला दुर्लक्षित करू नका. त्याचं पुढे जाऊन गंभीर आजारामध्ये रूपांतर होऊ शकतं. तर यासाठीचे वेळच्या वेळेलाच आपण आपल्या चॅनेलवर अगदी 300-350हून अधिक व्हिडिओ आपले पोस्ट केलेले आहेत की कुठलीही तुम्हाला आरोग्यासंबंधित काहीही समस्या असेल तर ती व्यवस्थित करण्यासाठी. आणि आता सुद्धा थोडक्यामध्ये आपण त्यासाठीचे 3 जे उपाय आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. त्यातील सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे की तुमची लाईफस्टाईल सुधारणं. त्यासाठी काय करू शकतो, तर सगळ्यात पहिले महत्वाचं रात्रीचं जागरण, जे की आजकाल टीव्ही, मोबाईल बघत खूप कॉमन झालेलं आहे. तर ते पहिले टाळायला सुरू करा. म्हणजे लवकर लवकर अगदी तुम्ही 9-10 वाजताच झोपायला सुरुवात करा. शक्य वाटत नाही, परंतु तुम्ही जर का हा बदल तुमच्यामध्ये केलात ना, इतका तुमचा जो हेल्थ स्कोर आहे तो वर येत जाईल, इतकी हेल्थ तुमची चांगली सुधारेल. रात्री लवकर झोपलात, सकाळी सुद्धा तुम्हाला छान 5-6 वाजता जाग येईल. तुमचं पूर्ण दिवसभर काही शारीरिक क्रिया असतील, पोट साफ होणं असेल किंवा भूक चांगली लागणं, या सुद्धा व्यवस्थितपणे होतील. खूप छान प्रोडक्टिव्ह असा तुमचा दिवस जाईल फक्त एवढ्या एका सवयीच्या बदलाने. दुसरं त्यातलं महत्वाचं म्हणजे आहार योग्य असणं. ताजं घरी बनवलेलं जे अन्न आहे तेच रोजच्या रोज घेतलं पाहिजे. जी काही ताजी फळं, भाज्या तुम्हाला उपलब्ध होतील त्या सुद्धा आवर्जून घ्या. कुठलेही पॅकेट फूड, जंक फूड, हॉटेलिंग हे सुद्धा जितकं शक्य होईल तितकं टाळा. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे रोज किमान 15 ते 20 मिनिट स्वतःसाठी व्यायामासाठी काढा. त्यामध्येही जर का योगासनं आणि प्राणायाम केले तर उत्तम. त्याच्याने तुमचं शरीर आणि मन दोन्हीही निरोगी, प्रसन्न राहील. किंवा अर्धाभर तास तुम्ही चालायला गेलात सकाळी किंवा संध्याकाळी तरी सुद्धा चालेल. दुसरं महत्वाचा जो उपाय आहे तो म्हणजे बॉडी डिटॉक्सिफिकेशन खूप गरजेचं आहे. शारीरिक क्रियांमधून जे काही ताण आहे, तणाव आहे, त्यामधून बरेचसे विषारी घटक आपल्या शरीरामध्ये सातत्याने तयार होत असतात, ते जमा होत असतात आणि त्याचाच परिणाम म्हणून शरीर हे आजारी पडतं. जसं एखाद्या मशीनला सुद्धा सर्व्हिसिंगची गरज असते. त्यातली जी आतली घाण साठलेली आहे ती वेळच्या वेळी बाहेर काढली तर ते व्यवस्थितपणे चालू राहतं. त्याचं जे फंक्शन आहे ते व्यवस्थितपणे राहतं. तर याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर वर्षातून 1 ते 2 वेळेला फक्त तुम्ही सलग 7 दिवस सकाळी उपाशी पोटी ताजा कडुलिंबाचा रस घ्यायचा आहे. त्यासाठी ताजी कडुलिंबाची जी पानं मिळतात कोवळ्या देठासकट थोडीशी ठेचून घ्या. त्यामध्ये अर्धा 1 कप पाणी टाका आणि तो जो रस आहे साधारण 10 ते 15 ml सकाळी उपाशी पोटी घ्यायचा आहे. हा रस घेतल्यानंतर पुढे अर्धा 1 तास दुसरं काहीही खायचं प्यायचं नाहीये, त्याला त्याचं काम करू द्या. खूप सुंदर असे याचे रिझल्ट मिळतात. शरीरातली जी काही साठलेली घाण आहे, टॉक्झिन्स, पित्त, उष्णता हे सगळं बाहेर काढलं जातं. त्याच्याने तुमची भूक सुद्धा सुधारते आणि रक्त शुद्ध होतं. गर्भाशयाचे जे काही आजार आहेत ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. अगदी कॅन्सर सारख्या मोठ्या आजारांपासून सुद्धा हा जो साधा सोपा उपाय आहे हा आपल्याला लांब ठेवू शकतो. आणि 5वं म्हणजे सलग किमान 21 दिवस तरी रात्री झोपताना काय करायचं आहे, 1 कपभर गरम दूध, देशी गाईचं मिळालं तर उत्तम, किंवा तुम्हाला पचत असेल, आवडत असेल तर म्हशीचं घेतलं तरी देखील चालेल.
त्यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर, ती पाचक मलभेदन करणारी आहे, कफ कमी करणारी आहे, त्यामुळे ती आवर्जून वापरा. आणि त्यामध्ये 1 चमचाभर देशी गाईचं किंवा मग साजूक तूप असं व्यवस्थितपणे मिक्स करून गरम गरमच ते रात्री झोपताना प्यायचं आहे. असंख्य याचे सुद्धा फायदे आहेत. अगदी संजीवनी सारखं हे काम करतं. सकाळी तुमचं पोट चांगल्या प्रकारे साफ व्हायला, रात्री शांत झोप लागण्यासाठी, हाडे सांधे मजबूत करण्यासाठी सुद्धा याचा खूप चांगला फायदा होतो. आणि तुम्ही मघाशी सांगितल्याप्रमाणे लाईफस्टाईल चेंजेस केले तर याच्याने तुमचं कोलेस्टेरॉल वगैरे अजिबात वाढत नाही. उलट त्याचे अनेक तुम्हाला फायदेच जाणवणार आहेत. तर नक्की तुमचा हेल्थ स्कोर जाणून हे जे उपाय आहेत ते करा. कायम निरोगी आणि आनंदी राहा. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा, कारण सर्वांना कुठल्याही औषधाशिवायच कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न असतो. आणि त्याच अनुषंगाने आपले सर्व व्हिडिओ असतात. त्यामुळे तुमच्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. व्हिडिओ बद्दल काही प्रतिक्रिया असतील, काही तुमचे अनुभव असतील ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. आणि हो, अजून जर का तुम्हाला असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारी एक घंटीचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा, ज्यामुळे चॅनेलवर नवीन व्हिडिओ आला की अगदी मोफतपणे लगेचच तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.